NNMS परीक्षा 2025-26 आज 28 डिसेंबर 2025 रोजी झालेला पेपर यामधील बी सेट माझ्याजवळ आहे आणि या बी सेट मध्ये जी 20 मार्क्स तुम्हाला गणित विषयासाठी भेटणार आहे, या गणित विषयाचे 20 प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. गणित विषय प्रश्न 20. चला तर पाहूया. तुम्हाला आलेल्या सेटमध्ये या गणिताचा क्रमांक कोणता आहे तो पाहायचा आहे आणि तुम्ही तुमचं उत्तर चेक करायचं आहे. ABCD प्रमाणे आपण बी सेटची सर्व उत्तर पाहणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 71 होता. आकृतीमध्ये O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून OD बरोबर 10 सेंटीमीटर, OM बरोबर 6 सेंटीमीटर, तर जीवा AB ची लांबी किती आहे? आता याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. पहा, OD त्रिज्या ही 10 सेंटीमीटर आहे आणि OM ही केंद्रापासून जीवापर्यंतचं अंतर हे 6 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे. तर केंद्रापासून जीवावर काढलेला लंब जीवेचे 2 समान भाग करतो. तर अर्धी जीवा काढण्याचं सूत्र आपल्याला माहित आहे आणि त्या सूत्रामध्ये जर या किमती टाकल्या तर याचं उत्तर पहा 16 येते. म्हणजेच 16 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीची परिमिती किती? पहा, इथं आपल्याला आकृती आणि काही बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत. स्पष्टीकरण पहा. सर्व बाह्य बाजूंची लांबींची बेरीज आपल्याला करायची. तर वरची बाजू 10 सेंटीमीटर दिलेली आहे. उजवीवरची उभी बाजू ही 15 सेंटीमीटर आहे. मधली आडवी बाजू 5 सेंटीमीटर. उजवी खालची जी बाजू आहे ती 15 सेंटीमीटर आहे. आता डावी पूर्ण उभी बाजू ही 15 आहे. 15 अधिक 15 30 आहे. म्हणजे खालची बाजू 10 अधिक 5 बरोबर 15. आता परिमिती काढण्यासाठी आपण या सर्वांची बेरीज केली तर उत्तर येते 90 मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 73 -7. आता आपल्याला इथे योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे. तर याचं स्पष्टीकरण असं होईल, आपल्याला संख्या रेषेवर -7 आणि -2 जर पाहिलं तर -2 हे मोठं असतं, म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. A अधिक B कंसाचा घन वजा A वजा B कंसाचा घन याचे सोपे रूप आपल्याला लिहायचं आहे. तर पहा, A अधिक B आणि A वजा B दिल्यानंतर आपल्याला वजाबाकी करायची असते आणि वजाबाकी केल्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे 6A वर्ग B अधिक 2B घन. आता हे कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा, पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75 पहा, N आणि M यांची किमती असताना M ची आपल्याला किंमत काढायची आहे. पहा, दिलेल्या जर किमती वापरल्या तर आपल्याला M ची किंमत ही 5 सापडते. हे या स्पष्टीकरणासह आपल्याला इथे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 75 चे उत्तर आहे 5. प्रश्न क्रमांक 76 माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षे जास्त आहे. माझे वय जर x वर्ष आहे तर मित्राचे वय किती वर्ष आहे? हा अतिशय सोपा प्रश्न आहे. म्हणजेच माझ्या वयाचे निम्मे म्हणजे x/2 आणि त्यात 5 वर्ष आपल्याला जास्त करायचे आहेत, म्हणजे x/2 अधिक 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. 40 मीटर वर्ग अधिक 40 मीटर घनाचे संक्षिप्त रूप खालीलप्रमाणे कोणते? भागिले 30 मीटर घन म्हणजे 40 गुणिले 30 मीटर वर्ग आणि मीटर घन. आणि याचं जर संक्षिप्त रूप पाहायचं असेल
तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. 403 मीटर घन. प्रश्न क्रमांक 78. जी गणित आहे त्याची जर किंमत काढायची असेल तर पहा, त्याची किंमत होते 0.5 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79. 5,000 रुपये रकमेचे 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,755 रुपये रास होते, तर व्याजाचा दर किती? पहा, इथं चक्रवाढ काढण्याचे सूत्र इथं दिलेलं आहे. या सूत्रामध्ये जर आपण किमती घातल्या आणि उत्तर पाहिलं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10%. प्रश्न क्रमांक 80. शेजारील आकृतीत जर रेषा M समांतर रेषा N असेल तर P ही त्याची छेदिका असेल तर X ची किंमत किती आहे? याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर रेषा ही MN असल्याने 3x अधिक x हे एकाच बाजूचे अंतरकोन आहेत. आता अशा कोनांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग 3x अधिक x बरोबर 180 आणि हे जर समीकरण आपण सोडवलं तर याचं योग्य उत्तर आहे 45 अंश ही x ची किंमत आहे. प्रश्न क्रमांक 81. पुढील त्रिकोण कोणत्या एका एक संगतीनुसार एकरूप होतील? पहा, आता एक खूण असलेली एक बाजू, दोन खूण असलेली दुसरी बाजू असं जर केलं तर PQR आणि UST हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82. x वजा 20 अंश व x अधिक 30 अंश एकमेकांचे कोटीकोन आहेत, तर x ची किंमत किती? कोटीकोनांची बेरीज ही किती असते? 90 अंश असते. मग x वजा 20 अधिक x अधिक 30 बरोबर 90 आणि हे जर समीकरण सोडवलं तर 2x अधिक 10 बरोबर 90 म्हणजेच 2x बरोबर 80 आणि x बरोबर 40 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83. पहा, हे जर आपण या पदावलीची जर किंमत काढायची झाली तर प्रथम आपण भागाकार करणार. 72 भागिले 6 12 येईल. परत 2 गुणिले 2 4 येईल. आता 12 अधिक 4 वजा 2 ही आपली पदावली येईल. म्हणजे 12 अधिक 4 16, 16 वजा परत 2 14. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 84. एका इष्टिकाचितीची आकाराच्या गोदामाची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर व उंची 2 मीटर आहे. या गोदामात 20 सेंटीमीटर बाजू असलेली घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील? तर याचं स्पष्टीकरण पहा. घनाचे घनफळ या सूत्रामध्ये जर आपण किंमत टाकली बरोबर बाजू घन, तर गोदामाचे घनफळ किती येत आहे पहा. पुढं खालीलपैकी कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची उंची 100 एकक असते? अतिशय सोपा प्रश्न आहे. ज्या स्तंभालेखात सर्व मूल्य 100 दिले तर त्याला शतमान स्तंभालेख असं म्हणतात. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंबटिंब असतो. तर आपल्याला माहित आहे लघुकोन त्रिकोणात लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या आत असतो, म्हणजेच अंतर्भागात हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87. पहा, एक समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस मीटर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 24 सेंटीमीटर असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? तर इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे पहा. 24, 21, 12 की 15? पहा, या सूत्रामध्ये जर किमती घातल्या
तर याचं योग्य उत्तर आहे 15 सेंटीमीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढे, जर छापील किंमत 1700 व विक्री किंमत 1540 असेल तर सूट किती? अतिशय सोपं आहे. 1700 वजा 1540 बरोबर 160 रुपये ही सूट आली. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 89 पहा. कंसात m अधिक n चा वर्गचे संक्षिप्त रूप काय? याचं पहा योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरणासह तुमच्या समोर इथे दिलेलं आहे. म्हणजेच आपणाला m वजा n भागिले m अधिक n हा पर्याय सापडतो. म्हणजेच प्रश्न क्रमांक 89 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीमध्ये आयतामध्ये ABCD हा आयत आहे. आता बाजूंच्या सर्व किमती दिलेल्या आहेत आणि आपल्याला AD ची लांबी काढायची आहे. आता आपण दिलेल्या किमती सर्व सूत्रामध्ये टाकल्या तर तुम्हाला इथं पहा सर्व मूल्य टाकल्यानंतर योग्य उत्तर आलेलं आहे. ते AD या बाजूची किंमत आहे 5 सेंटीमीटर. म्हणजेच प्रश्न क्रमांक 90 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरं पाहिलेली आहेत. नक्कीच तुमचा किती स्कोर होतो हे तुम्हाला यामुळे समजणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि मॅथच्या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरं पाहण्यासाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. धन्यवाद.